मानवतावादी महामानवांच्या चरणाला नतमस्तक होतो आणि तुम्ही सर्वजण जमलेल्या या ठिकाणी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांनो, मी तुम्हाला प्रथम धन्यवाद देतो की ज्या महापुरुषाचा या महाराष्ट्रामध्ये विटंबना होत होती त्या महापुरुषाच्या उंचीचा विचार करून माननीय केसीआर साहेब आपल्या वाटेगावात आले, त्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. माझं मन भारावून गेलंय. मी साहेबांना फक्त एकदाच म्हणलं कि साहब आप एक बार वाटेगावा जाओ. साहेब म्हणले वहां पे क्या है? तो मी म्हणला कि साहब अन्ना भाऊ साठे जी का वो गांव है. साहब बोले मैं आऊंगा वहां पे. और उन्होंने कहा, साहब ने कहा कि मैंने अन्ना भाऊ साठे जी के बारे में पढ़ा है और 1.5 दिन स्कूल जाने वाले अन्ना भाऊ साठे इतना बड़ा लिटरेचर लिख सकते हैं, इस बात से मैं बहुत प्रभावित हो चुका हूं. और रशिया के जैसे मैगजीन गोरकी थे विचारवान, वैसे इंडिया के अन्ना भाऊ साठे है. हे साहेबांचं वाक्य माझं नाही. आणि साहेबांच्या तोंडून हे ज्यावेळेला मी ऐकलं त्यावेळेला माझ्या अंगावर शहारे आले. म्हणून आपल्याला साहेब मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझ्या मूळ भाषणाकडे वळतो. आज आपण सगळेजण या ठिकाणी पाहत असाल की या राज्यामध्ये अत्यंत वाईट पद्धतीची समाजाची अवस्था आहे आणि फक्त खोटं बोलायचं आणि विकास करायचं, सत्तेत यायचं एवढंच या निमित्तानं आजपर्यंत आम्ही भोगलोय. समाज इतक्या वाईट अवस्थेमध्ये जगतोय. देश स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून ते देश स्वातंत्र्य होऊन आज 70 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आणि आपण अजूनही जशाला तसे आहोत. रानावनामध्ये सगळीकडे आपण भटकंती करतोय, पण आमच्या विकासाच्या बाता कुणीही करत नाही. पण पहिल्यांदा आम्हाला या देशामधलं सगळ्यात मोठं नेतृत्व मिळालं ते माननीय केसीआर साहेबांच्या मागे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना साहेबांच्या सोबत जायचंय का नाही? जायचंय का नाही? या ठिकाणी साहेब ये आपको देखने के लिए महाराष्ट्र आई हुई जनता है साहब. बारिश का धूप का कोई इन्होंने विचार नहीं किया, लेकिन आपके लिए आए और आपका ये लोग दिल से स्वागत करना चाहते हैं. तो मैं आपसे कहूंगा, मैं आपसे विनंती करूंगा साहब कि अन्ना भाऊ साठे जी इस देश के सबसे बड़े लिटरेचर थे और रशिया जैसे देश में उन्होंने रशिया को और भारत को मिलाया था. छत्रपति शिवाजी महाराज का पोवाड़ा उन्होंने गाया था, लेकिन इस महाराष्ट्र में उनका सम्मान नहीं होता, उनको छुपाया जाता है, उनकी तरफ षड्यंत्र किया जाता है. तो इसलिए आप हमारे बीआरएस पार्टी से अन्ना भाऊ साठे जी को भारत रत्न मिलने की आपसे मैं विनती करता हूं कि आप ये मांग आगे रखें. महाराष्ट्र की जनता में मातंग समाज और तमाम बहुजन जो अन्ना भाऊ साठे जी को मानने वाले हैं वो दलित, पिछड़े और शोषित समाज है. अन्ना भाऊ साठे नाम से एक महामंडल कॉर्पोरेशन चलता था, वो महामंडल अभी भी बंद है, उसको 1 रुपया का निधि भी नहीं दिया साहब. इसलिए मैं आपसे निवेदन करूंगा, मैं आपका ज्यादा समय नहीं लूंगा. आप इस बात से महाराष्ट्र की जनता को आप बताइए कि मातंग समाज को सबसे बड़ी सीटें मिलेंगी और वो महाराष्ट्र की विधानसभा और इस देश के चुनाव में सबसे आगे होगा और साहब उनके साथ में होंगे. साहब हमने कई बार इस महाराष्ट्र के सीएम को बुलाया था. कई बार मैं बोला कि अन्ना भाऊ साठे जी के गांव में आ जाओ और यहाँ पे देखो कि विकास नहीं हुआ. अन्ना भाऊ साठे जी का इतना बड़ा नाम है, लेकिन अन्ना भाऊ साठे जी को यहाँ इस गांव में लोग बुरी तरह से देखते हैं. कुछ लोग ऐसे लोग हैं जो अन्ना भाऊ साठे को झांकने का काम करते हैं, छुपाने का काम करते हैं और इस सभी से पर्दा हटाने का काम हमारे केसीआर साहब ने किया. इसलिए मैं उनका मन से धन्यवाद देता हूं. और यहाँ पे मेरी साहब माता जी आने की रही, वो कार्यक्रम के प्रेसिडेंट है और वो अभी तक आई नहीं है, पीछे रह गई थी. तो आपसे मैं विनती करूंगा कि आपका भाषण खत्म होते ही मत उनको आने दीजिए.
तर तमाम समाज बांधवांनो, तुम्ही सगळेजण आलात आणि या समाजाची एकजूट आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दाखवली. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की या सगळ्या जिल्ह्याची आणि राज्याची यंत्रणा वाटेगावच्या अवतीभोवती घुमते आणि सचिन साठे, अण्णाभाऊ साठे, मातंग समाज या विषयावर चर्चा व्हायला लागली. अनेक लोकांच्या सोबत मी राहिलो, अनेकांना जवळून बघितलं. कुणालाही वाटलं नाही की या समाजाला न्याय दिला पाहिजे, अण्णाभाऊंना भारतरत्न दिला पाहिजे असं कुणालाही वाटलं नाही. अण्णाभाऊंच्या नावाने आरटीची स्थापना व्हावी, अबकडे व्हावं, आरक्षणाच्या वर्गीकरणाचा अबकडाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे आणि या अनुषंगानं कुणीही बोलत नाही. फक्त निवडणुका आल्या की आमच्या अण्णाभाऊ साठेंच्या प्रतीकाचा आणि प्रतिमेचा वापर केला जातो, अण्णाभाऊंचा जयघोष केला जातो, तुमची मतं घेतली जातात आणि निवडणुका जिंकल्यावर सत्तेत जाऊन तुम्हाला दुर्लक्ष केलं जातं. याबद्दल आपण अत्यंत बुद्धिमान पद्धतीनं, चिकित्सक बुद्धीनं पहा की आता या सगळ्यांना धडा शिकवायचाय आणि आता फक्त आणि फक्त माननीय केसीआर साहेबांच्या सोबत राहायचंय आणि म्हणून हात उंच करून साहेबांना आम्ही सोबत आहोत असं दाखवून द्या. सगळ्यांनी हात वर करा. धन्यवाद. मी सगळ्यांची नावं घेणार नाही कारण नावं खूप आहेत. याच्यामध्ये ज्यानं मेहनत घेतली त्या सगळ्यांचं धन्यवाद देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय लहुजी, जय अण्णा, जय महाराष्ट्र.